श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा खर्च. रेवा, पुन्हा 10,000 रुपये कुठे गेले? अंकुशचा आवाज इतका मोठा होता की हॉलमधील शांतता एका क्षणात तुटली. त्याने हातातले बिल्स टेबलावर आपटले. त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड, डोळ्यात राग आणि मनात साचलेली नाराजी स्पष्ट दिसत होती. रेवा किचनमधून बाहेर आली. तिच्या हातात अजूनही पाणी होतं. तिने हलक्या आवाजात विचारलं, काय झालं? काय झालं? अजून काय व्हायचं बाकी आहे? अंकुश पुन्हा ओरडला. दर महिन्याला हाच प्रकार. पैसे येतात आणि काही दिवसात गायब होतात. मी इतकी मेहनत करून कमावतो आणि तू सगळं शॉपिंगमध्ये उडवतेस. रेवा काही क्षण शांत उभी राहिली. तिने नजर खाली घातली. तिच्या चेहऱ्यावर दुखावलेपणा होता, पण ती काही बोलली नाही. बोल ना काहीतरी. अंकुशने पुन्हा आवाज चढवला. कुठे गेले पैसे? रेवा हलक्या आवाजात म्हणाली, घरासाठीच घेतले आहे. काही गरजेच्या गोष्टी. गरजेच्या? अंकुश हसला, पण ते हसू उपरोधिक होतं. तुला काय गरज आहे? रोज नवे कपडे, नवे बॅग, नवे सँडल्स घ्यायची. एवढं काय कमी आहे तुझ्याकडे? रेवा काही बोलली नाही. ती फक्त शांतपणे त्याचं बोलणं ऐकत राहिली. मी आधीपासूनच सांगतोय, पैसे झाडावर लागत नाहीत. थोडं सावरून खर्च करायला शिक. अंकुशने रागात हात झटकला आणि सोफ्यावर बसला. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. फक्त घड्याळाचा टिकटिक आवाज ऐकू येत होता. रेवा हळूच मागे वळली आणि पुन्हा किचनमध्ये गेली. त्या रात्री जेवणाच्या टेबलावरही शांतता होती. अंकुश मोबाईलमध्ये बिझी होता. रेवाने शांतपणे जेवण वाढलं. ती काही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यात काहीतरी होतं, पण ती ते लपवत होती. मी उद्या ऑफिसला थोडं लवकर जाणार आहे, अंकुशने अचानक सांगितलं. एवढंच उत्तर रेवाकडून आलं. त्याला तिचं ते शांत राहणं अजिबात आवडत नव्हतं. काही बोलणार नाहीस? त्याने विचारलं. रेवा हसली, पण ते हसू खूप हलकं आणि जबरदस्तीचं होतं. काय बोलू? अंकुश काही बोलला नाही. त्याने जेवण संपवलं आणि उठून गेला. रात्र झाली होती. अंकुश बेडवर झोपला होता. त्याला झोप येत नव्हती. त्याच्या डोक्यात सतत एकच विचार चालू होता. इतका खर्च कसा होतोय? तो नेहमीच थोडा कंजूस स्वभावाचा होता. त्याला प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवायला आवडायचं. त्याच्यासाठी पैसे म्हणजे सुरक्षा होती. आणि रेवा, ती अगदी उलट होती. तिला शॉपिंग करायला आवडायचं, नवीन गोष्टी घ्यायला आवडायचं. पण अंकुशला ते कधीच समजलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ. अंकुश ऑफिसला जायला तयार होत होता. टिफिन तयार आहे, रेवाने शांतपणे सांगितलं. ठेव तिथे. अंकुशने बघितलंही नाही. तो बाहेर पडणार इतक्यात रेवाने विचारलं, ऐक ना, थोडे पैसे हवेत. अंकुश थांबला. त्याने हळूच मागे वळून तिच्याकडे पाहिलं. पुन्हा पैसे? त्याचा आवाज पुन्हा चिडलेला होता. कालच तर दिले होते. हो, पण अजून काही गोष्टी घ्यायच्या आहेत. काय एवढ्या गोष्टी लागतात तुला? तो जोरात म्हणाला. रेवा, सिरियसली सांगतो, थोडं कंट्रोल ठेव. सगळे पैसे असंच उडवतेस तर उद्या काही इमर्जन्सी आली तर काय करणार आपण? रेवा काही क्षण शांत राहिली. तिने हळूच उत्तर दिलं, दे ना, नंतर सांगते. अंकुशने दीर्घ श्वास घेतला. त्याने वॉलेटमधून पैसे काढले आणि तिच्या हातात दिले. हे शेवटचं आहे, ठीक आहे? आता मला रोज पैसे मागू नकोस. रेवाने काही बोललं नाही. तिने फक्त पैसे घेतले. अंकुश ऑफिसला निघून गेला. दरवाजा बंद झाला आणि घरात पुन्हा शांतता पसरली. रेवा काही क्षण दरवाजाकडे बघत उभी राहिली. मग ती हळूच तिच्या खोलीत गेली.
तिने कपाट उघडलं. कपाटाच्या एका कोपऱ्यात एक छोटा डबा ठेवलेला होता. तिने तो बाहेर काढला, हळूच उघडला. आत चमकणारं सोनं होतं. छोटे छोटे दागिने, अंगठी, चैन, बांगड्या. रेवा हलकसं हसली. तिने त्या दागिन्यांना हात लावला. जणू काही ती तिची सगळी मेहनत तिचं गुपित जपत होती. तिच्या डोळ्यासमोर तिच्या आईचा चेहरा आला. रेवा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तिची आई म्हणाली होती. पैसे कधीच स्थिर नसतात, पण सोनं नेहमी अडचणीच्या वेळी उपयोगी पडतं. म्हणजे? लहानपणी रेवाने विचारलं होतं. म्हणजे असं, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना, तेव्हा हे सोनं तुझ्यासाठी दरवाजा उघडतं. रेवा वास्तवात परत आली. तिने डबा परत बंद केला आणि कपाटात ठेवला. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. संध्याकाळ. अंकुश ऑफिसमधून परत आला. तो थकलेला दिसत होता. चहा ठेवला आहे, रेवाने सांगितलं. अंकुशने चहा घेतला, पण त्याचा मूड अजूनही ठीक नव्हता. आज पुन्हा काय घेतलंस? त्याने थेट विचारलं. रेवा थोडं हसली. थोडं शॉपिंग केलं. ऑफकोर्स. अंकुश उपरोधिक हसला. तुला दुसरं काही कामच नाही? रेवा काही बोलली नाही. त्या रात्री पुन्हा एकदा शांतता होती. पण या शांततेत एक गुपित लपलेलं होतं. अंकुशला वाटत होतं रेवा फक्त खर्च करते, पण त्याला अजून माहीत नव्हतं की तो ज्या खर्चावर रागवतोय तोच एक दिवस त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार ठरणार आहे. सकाळची वेळ होती. घरात सगळं नेहमीसारखंच होतं, पण वातावरण मात्र थोडं बदललं होतं. रेवा किचनमध्ये काम करत होती. चहा उकळत होता, पण तिचं मन मात्र कुठेतरी दूर होतं. अंकुश तयार होऊन बाहेर आला. चहा झाला का? त्याने थोड्या कोरड्या आवाजात विचारलं. हो, ठेवला आहे, रेवाने उत्तर दिलं. तो टेबलाजवळ बसला. चहा घेतला, पण दोघांमध्ये एक शब्दही जास्त झाला नाही. आज थोडं उशिरा येईन, अंकुशने सांगितलं. ठीक आहे, लवकर ये, मी वाट पाहीन. तो निघून गेला. दरवाजा बंद झाला आणि पुन्हा तीच शांतता. रेवाने एक खोल श्वास घेतला. तिला जाणवत होतं नातं हळूहळू बदलत चाललं आहे, पण ती स्वतःला थांबवू शकत नव्हती. तिला शॉपिंग करायला खूप आवडायचं. दिवसभर ती घरकामात बिझी राहिली, पण तिच्या मनात अंकुशचे शब्द सतत घुमत होते. तू सगळे पैसे शॉपिंगमध्ये उडवतेस. ती आरशासमोर उभी राहिली. तिच्या कपाटातले कपडे, बॅग्स, सँडल्स सगळं पाहत होती. बाहेरून पाहिलं तर खरंच असंच वाटेल, ती खूप खर्च करते. पण तिच्या मनात मात्र एक वेगळंच सत्य होतं. ती पुन्हा कपाटाजवळ गेली. त्या कोपऱ्यातला छोटा डबा काढला, हळूच उघडला. सोन्याचे दागिने पुन्हा चमकले. तिने एक बांगडी हातात घेतली आणि अचानक तिच्या डोळ्यासमोर तिच्या आयुष्यातला एक जुना प्रसंग उभा राहिला. रेवा लहान होती. घराची परिस्थिती खूप चांगली नव्हती. तिचे बाबा छोट्या नोकरीत होते. महिन्याचा खर्च कसाबसा भागायचा. एक दिवस अचानक तिचे बाबा आजारी पडले. घरात सगळे घाबरले होते. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल, डॉक्टरांनी सांगितलं. पण पैसे नव्हते. रेवा कोपऱ्यात उभी राहून सगळं पाहत होती. तिच्या आईच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. काय करायचं आता? बाबांनी कमकुवत आवाजात विचारलं. आई काही क्षण शांत राहिली. मग ती उठली आणि कपाटाजवळ गेली. तिने एक छोटासा डबा काढला. तो उघडला. आत तिच्या लग्नाचे काही दागिने होते. रेवा आश्चर्याने बघत होती. आईने ते दागिने हातात घेतले आणि म्हणाली, हे आहे आपलं खरं सेविंग. त्या दिवशी त्या दागिन्यामुळेच बाबांचे उपचार झाले. घर वाचलं. त्या रात्री रेवा आईजवळ बसली होती. आई, तू हे दागिने आधी का नाही वापरले? तिने विचारलं. आई हसली. अगं,
सोन्याचे दागिने नेहमी सगळ्यात जास्त गरज असेल तेव्हा वापरले जातात. रेवा, ती पुढे म्हणाली, नेहमी लक्षात ठेव, पैसे हातात टिकत नाहीत, पण सोनं टिकतं आणि अडचणीच्या वेळी तेच तुझं खरं साथीदार असतं. त्या दिवसापासून रेवा हे शब्द कधी विसरली नाही. वर्तमानात परत. रेवाने हलकेच बांगडी डब्यात ठेवली. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. संध्याकाळ झाली. अंकुश घरी आला. तो आज खूपच तणावात दिसत होता. त्याने बॅग खाली टाकली आणि सोफ्यावर बसला. रेवाने लगेच विचारलं, काय झालं? ठीक आहेस ना? हं, तो टाळण्याचा प्रयत्न करत म्हणाला. ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? ती पुन्हा विचारते. नाही, काही नाही, तो चिडून म्हणाला. रेवा शांत झाली. तिला कळत होतं काहीतरी आहे, पण तो सांगणार नाही. रात्री जेवताना अंकुश पुन्हा विचारात हरवलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. तू इतका शांत का आहेस? रेवाने पुन्हा विचारलं. असं काही नाही, तो टाळतो. अंकुश, मला सांग ना, काही प्रॉब्लेम आहे का? तो अचानक चिडला. तुला काय करायचं आहे? तू तुझं बघ ना, शॉपिंग कर. त्या शब्दांनी रेवाच्या मनाला ठेच लागली. ती काही बोलली नाही. त्या रात्री अंकुश बेडवर पडला होता, पण झोप येत नव्हती. त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट चालू होती, बिझनेसमध्ये झालेला लॉस. त्याने काही महिन्यापूर्वी एक डील केली होती. त्यातून त्याला चांगले पैसे मिळणार होते, पण अचानक मार्केटमध्ये बदल झाला आणि त्याला मोठा तोटा झाला. आता त्याला ते नुकसान भरून काढायचं होतं, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. काय करू आता? तो मनातच म्हणाला. त्याला कुणाकडून मदत मागायची नव्हती. त्याचा स्वभावच तसा होता. आणि त्याला एकच गोष्ट जास्त त्रास देत होती, मी इतका पैसा कमावतो आणि घरात काहीच बचत नाही. त्याच्या मनात पुन्हा रेवाचा विचार आला. जर ती एवढा खर्च करत नसती तर आज ही वेळ आली नसती. दुसऱ्या बाजूला रेवा जागी होती. तिने अंकुशकडे पाहिलं. तिला जाणवत होतं तो काहीतरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे. तिच्या डोळ्यात हलकीशी काळजी होती, पण त्याच वेळी आत्मविश्वासही होता. ती मनात म्हणाली, जर खरंच काही अडचण असेल, माझी बचत त्याच्या उपयोगी पडेल. त्या रात्री दोघंही एकाच बेडवर होते, पण दोघांच्या मनात वेगवेगळी वादळं चालू होती. अंकुश विचार करत होता, मी एकटाच आहे, आणि रेवा विचार करत होती, तू एकटा नाहीस. पण अजूनही अंकुशला हे माहीत नव्हतं की ज्या खर्चावर तो रागावतोय तोच त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार बनणार आहे. रात्र संपली, पण दोघांच्याही मनातली अस्वस्थता तशीच होती. सकाळ झाली तरी घरातली शांतता काही कमी झाली नव्हती. रेवा नेहमीप्रमाणे उठून कामाला लागली, पण तिच्या चेहऱ्यावर हलकीशी चिंता होती. तिने चहा ठेवला, नाश्ता तयार केला, पण तिचं लक्ष सतत अंकुशकडेच होतं. अंकुश तयार होऊन बाहेर आला. डोळ्याखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावर ताण आणि मनात काळजी. चहा ठेवला आहे, रेवाने हलक्या आवाजात सांगितलं. तो काही बोलला नाही. शांतपणे चहा घेत बसला. काही क्षण दोघंही काही बोलले नाहीत. शेवटी रेवाने धीर करून विचारलं, अंकुश, खरं सांग ना, काहीतरी प्रॉब्लेम आहे ना? तो थोडा थांबला. नाही, काही नाही, तो पुन्हा टाळू लागला. रेवाने त्याच्याकडे नीट पाहिलं. मी तुला ओळखत नाही का? तुझ्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय. अंकुश काही क्षण शांत बसला. त्याच्या मनात संघर्ष चालू होता, सांगावं की नाही. शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, सांगतो. रेवाचं लक्ष पूर्णपणे त्याच्याकडे होतं. माझ्या बिझनेसमध्ये थोडा लॉस झाला आहे, तो हळू आवाजात म्हणाला. रेवाच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. किती? तिने लगेच विचारलं. जास्त आहे, तो डोळे चुकवत म्हणाला. मी एक डील केली होती, त्यातून पैसे मिळणार होते,
पण मार्केट बदललं आणि मला नुकसान झालं. रेवा शांतपणे ऐकत होती. आता ते नुकसान भरून काढायला मला पैसे हवेत, तो पुढे म्हणाला. मग? रेवाने विचारलं. मग काय? अंकुश हसला, पण ते हसू खूप कडू होतं. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. डीलमधून पैसे मिळतील, पण त्याला काही दिवस लागतील. रेवाचं मन क्षणभरासाठी दचकलं. तिला कळून चुकलं, ही छोटी समस्या नाही. किती दिवसात पैसे मिळणार आहेत? तिने शांतपणे विचारलं. 2 महिने कदाचित, तो म्हणाला. त्या डीलमधून पैसे येतील, पण आता काहीच नाही. तो डोकं खाली घालून बसला. पहिल्यांदाच अंकुश इतका असहाय्य दिसत होता. रेवा काही क्षण काही बोलली नाही. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या मनात एकच विचार आला. आता वेळ आली आहे. ती हळूच उठली. अंकुशने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. कुठे चालली आहेस? त्याने विचारलं. आत्ता येते, एवढंच उत्तर. ती थेट बेडरूममध्ये गेली. कपाट उघडलं. तोच छोटा डबा बाहेर काढला. पण आज तिच्या हालचालींमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास होता. तिने डबा उघडला आणि आतलं सगळं सोनं बाहेर काढलं. एक एक दागिना हातात घेताना तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू होतं. जणू काही ती म्हणत होती, आज तुमचा खरा उपयोग आहे. ती परत हॉलमध्ये आली. अंकुश अजूनही सोफ्यावर बसलेला होता. तो विचारात हरवलेला होता. अंकुश, रेवाने हळू आवाजात हाक मारली. त्याने वर पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोरचं दृश्य पाहून तो थबकला. रेवाने एक एक करून दागिने टेबलावर ठेवायला सुरुवात केली. एक बांगडी, एक चैन, एक अंगठी, एक छोटासा हार. सगळं सोनं टेबलावर चमकत होतं. हे काय आहे? अंकुशचा आवाज थरथरत होता. रेवा शांतपणे म्हणाली, ही माझी शॉपिंग आहे आणि हे आपलं सेविंग आहे. सेविंग? तो अजूनही समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण हे सगळं? रेवा हलकसं हसली. तुला आठवतं का, तू मला नेहमी पैसे देतोस आणि मी शॉपिंगला जाते. अंकुश काही बोलला नाही. त्या पैशातून मी हे सगळं घेतलं आहे. क्षणभरासाठी वेळ जणू थांबला. अंकुश तिच्याकडे बघतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, गोंधळ आणि हळूहळू उमटणारी जाणीव. म्हणजे तू सगळे पैसे कपड्यांवर खर्च करत नव्हतीस? त्याने हळू आवाजात विचारलं. रेवाने मान हलवली. नाही. अंकुशच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं. त्याला त्याचे सगळे शब्द आठवले. तू सगळं उडवतेस, तुला कंट्रोल नाही. त्याला स्वतःचाच राग येऊ लागला. रेवा पुढे म्हणाली, माझी आई म्हणायची, अडचणीच्या वेळी सोनं उपयोगी पडतं. म्हणून मी थोडं थोडं साठवत गेले. अंकुश काही बोलू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. रेवा, मला काहीच माहीत नव्हतं, तो तुटक्या आवाजात म्हणाला. रेवा त्याच्याजवळ बसली. तुला सांगितलं असतं मी काय शॉपिंग केलेली आहे, पण तू मला कधी विचारलंच नाहीस, ती शांतपणे म्हणाली. त्या एका वाक्याने अंकुश पूर्णपणे शांत झाला. कारण ते खरं होतं. त्याने कधी विचारलंच नव्हतं. रेवाने त्याचा हात हातात घेतला. हे सगळं तुझ्यासाठीच आहे आणि तुझ्याच पैशाने खरेदी केलेलं आहे. नाही रेवा, अंकुश लगेच म्हणाला, हे तुझं आहे. रेवा हसली. माझं आणि तुझं वेगळं आहे का? त्या क्षणी अंकुशच्या मनात काहीतरी बदललं. तो तिच्याकडे पाहत राहिला. ज्या बायकोला तो इतके दिवस खर्चिक समजत होता, तीच आज त्याचा सर्वात मोठा आधार बनली होती. मी तुला खूप चुकीचं समजलो, तो म्हणाला. काही हरकत नाही, रेवा शांतपणे म्हणाली. कधी कधी दिसतं तसं सगळं नसतं. अंकुशने हळूच त्या सोन्याकडे पाहिलं आणि मग रेवाकडे.
त्याच्या डोळ्यात आता फक्त एकच गोष्ट होती, आदर. मी हे सगळं लवकरात लवकर परत आणून देईन, तो म्हणाला. रेवा हसली. मला माहिती आहे. त्या दिवशी पहिल्यांदाच अंकुशला कळलं, बायकोचा खर्च हा खर्च नसतो, तो कधीकधी घरासाठी केलेली शांत गुंतवणूक असतो. आणि त्या क्षणी त्याच्या मनातला सगळा राग, सगळा गैरसमज हळूहळू विरघळू लागला. त्या रात्रीनंतर सगळं काही बदललं होतं. घर तेच होतं, लोक तेच होते, पण नात्यातला भाव पूर्णपणे बदलला होता. अंकुश सकाळी उठला, पण आज त्याच्या चेहऱ्यावर कालसारखा ताण नव्हता. त्याने बाजूला झोपलेल्या रेवाकडे पाहिलं. ती शांत झोपली होती. त्याच्या मनात कालचा सगळा प्रसंग पुन्हा उभा राहिला. टेबलावर चमकणारं सोनं, रेवाचा शांत आवाज आणि तिचं एक वाक्य, माझं आणि तुझं वेगळं कधी आहे का? अंकुशच्या ओठांवर हलकंसं हसू आलं. तो उठला. पहिल्यांदाच त्याने स्वतःहून किचनमध्ये जाऊन चहा बनवला. काही वेळाने रेवाची झोप उघडली. ती उठून बाहेर आली आणि थोडी आश्चर्यचकित झाली. अरे तू, ती हसत म्हणाली. हो, आज मी, अंकुशने कप तिच्या हातात देत म्हटलं. रेवा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिला जाणवलं, हा तोच अंकुश नाही. काय बघतेस? तो हसत म्हणाला. काही नाही, फक्त आज सूर्य कुठून उगवला ते बघते, ती हसत म्हणाली. दोघंही हलकसं हसले. त्या दिवसापासून अंकुशचा दृष्टिकोन बदलू लागला. तो अजूनही पैशाचा विचार करत होता, पण आता त्यात संशय नव्हता. एक दिवस रेवा त्याच्याकडे आली. अंकुश, थोडे पैसे हवेत, ती नेहमीसारखी म्हणाली. अंकुशने काहीही विचारलं नाही. त्याने थेट पैसे काढून तिच्या हातात दिले. रेवा थोडी थांबली. आज विचारणार नाहीस? कशासाठी? तिने हसत विचारलं. अंकुशने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, आता मला माहीत आहे, तू खर्च करत नाहीस, तू साठवतेस. रेवाच्या डोळ्यात चमक आली. ती काही बोलली नाही, पण तिचं हसू सगळं सांगत होतं. दिवस पुढे जात होते. अंकुशने हळूहळू त्याचा बिझनेस पुन्हा उभा केला. रेवाने दिलेल्या सोन्यामुळे त्याला मोठा आधार मिळाला. त्याने ते पैसे योग्य ठिकाणी वापरले आणि काही महिन्यानंतर त्याची ती डील पूर्ण झाली. त्याला अपेक्षित पैसे मिळाले. त्या दिवशी तो खूप आनंदात घरी आला. त्याच्या हातात एक बॉक्स होता. रेवा, त्याने हाक मारली. रेवा बाहेर आली. काय झालं? एवढा खुश का दिसतोयस? ती हसत म्हणाली. अंकुशने तो बॉक्स तिच्या हातात दिला. उघड. रेवाने हळूच बॉक्स उघडला आणि तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. आत नवीन सोन्याची सुंदर चैन होती. हे, ती विचारते. अंकुश हसला. तुझं सोनं परत. रेवाच्या डोळ्यात पाणी आलं. पण इतकं सुंदर? ती म्हणाली. कारण तू त्यापेक्षा सुंदर आहेस, अंकुशने हलक्या आवाजात म्हटलं. रेवा हसली आणि त्या क्षणी तिच्या डोळ्यातला आनंद शब्दात सांगता येणार नव्हता. काही दिवसांनी अंकुश त्याच्या मित्राला भेटायला गेला. दोघं एका कॅफेमध्ये बसले होते. काय रे, कसा आहेस? मित्राने विचारलं. मस्त, अंकुश हसत म्हणाला. आणि बायको? मित्राने हसत चिडवलं. खूप खर्च करते ना अजूनही? अंकुश हलकसा हसला. हो करते, तो म्हणाला. मग सांभाळ रे, बायकोला जरा कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं, नाहीतर सगळे पैसे उडवतात, मित्राने सल्ला दिला. अंकुश काही क्षण शांत राहिला. मग त्याने कॉफीचा घोट घेतला आणि शांतपणे म्हणाला, ती खर्च करत नाही. मित्र थोडा गोंधळला. अंकुश हसला. ती माझ्यासाठी साठवते. मित्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिला. काय म्हणतोयस? तो म्हणाला. अंकुशने सगळा किस्सा सांगितला. रेवाचं सोनं, तिचं प्लॅनिंग, तिचा विश्वास. मित्र काही क्षण शांत राहिला. मग तो हसला. भारी आहे रे, तुझी बायको तर स्मार्ट निघाली.
अंकुशने अभिमानाने मान हलवली. हो, खूप स्मार्ट आहे. त्या दिवशी अंकुशला एक गोष्ट पूर्णपणे समजली. बायको ही खर्च नसते, ती घरासाठी केलेली सर्वात मोठी गुंतवणूक असते. संध्याकाळी अंकुश घरी परत आला. रेवा किचनमध्ये होती. तो तिच्या मागे गेला आणि हळूच म्हणाला, "थँक्यू." रेवा वळली. "कशासाठी?" अंकुशने तिच्याकडे पाहिलं. "माझ्यावर विश्वास ठेवण्याबद्दल आणि मला समजून घेतल्याबद्दल." रेवा हसली. "आपण दोघं एकमेकांसाठीच आहोत ना?" त्या क्षणी दोघंही शांतपणे एकमेकांकडे पाहत होते आणि त्या नजरेत एकच भावना होती, विश्वास. कथेचा संदेश असा आहे की प्रत्येक बायकोचा खर्च हा खर्च नसतो. कधीकधी तो घरासाठी केलेली शांत गुंतवणूक असतो, ज्याची किंमत आपल्याला अडचणीच्या वेळीच कळते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.